नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण सुक्या नारळाचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। खूप छान आतमधून असे ज्युसी हे मोदक होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मोदकासाठी लागणारं साहित्य बघू। आज आपण हे 2 रंगांमध्ये बनवणार आहोत। दिसायला पण अतिशय सुंदर दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात। 2 वाट्या सुक्या नारळाचा किस, मिल्क पावडर, दूध, अर्धी वाटी साखर, मनुके आणि थोडे पिस्त्याचे काप। आता गॅसवर कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये 1 चमचा तूप टाकू। तूप वितळलं की यानंतर यामध्ये आपण डेसिकेटेड जे कोकोनट घेतला आहे ते टाकून घेऊ आणि रंग न बदलता हे कुरकुरीत होईपर्यंत अगदी मंद गॅसवर छान भाजून घेऊ। म्हणजेच मोदक जर आपण 10 ते 15 दिवस ठेवले तर त्याला कुबट वास येणार नाही, म्हणून आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। खीस या ठिकाणी छान परतून झाला आहे। 1 वाटी दूध टाकून हे छान मिक्स करून घेऊ आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत हे परतून घेऊ। दुधामुळे या मोदकाला छान अशी चव येते। हे व्यवस्थित परतून झालं की आपण या ठिकाणी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। मिल्क पावडर मी आपल्या नेहमीचा रेग्युलर जो स्पून असतो त्या स्पूननी 4 स्पून घेतले आहे। मिल्क पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडरने आपल्या मोदकला छान अशी टेस्ट येते आणि बाइंडिंग सुद्धा छान मिळते। ही छान गुठळ्या न होऊ देता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या मिश्रणाचा रंग बदलणार नाही। हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून ही देखील छान व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊ। पुन्हा एकदा सांगते, आपल्याला हे मोदक बनवताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, नाही तर आपलं हे बॅटर खाली बुडाशी चिटकवू शकते आणि मोदकाचा रंग चेंज होऊ शकतो। साखर व्यवस्थित विरघळली गेली। आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकून हे पुन्हा एकदा कढई सुटेपर्यंत छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपल्या बॅटरचा छान गोळा होईल, म्हणजेच मोदक बनवताना आपल्याला सोपं जाईल। हे छान परतलं गेलं कारण ही कढई सोडायला लागलं। आता यानंतर आपण हे 2 भागांमध्ये वेगवेगळं करून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये मी यामधील अर्ध मिश्रण काढून घेतलं। हिरवा फूड कलर टाकून हे छान मिक्स करून घेतलं। फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असलं तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तसे सुद्धा मोदक बनवू शकता, पण 2 रंगामध्ये हे मोदक छान दिसतात। हे छान मिक्स झाल्यावर त्याच प्लेटमध्ये एक साइडला काढून घेऊ। या ठिकाणी आपलं मिश्रण तयार आहे आणि थोडं गार सुद्धा झालं आहे। आता मोदकाचा साचा घेतलाय, त्याला छान थोडंसं तूप लावून घेतलं। आपल्याला तूप एक वेळेसच लावायचं आहे, नंतर लावायची गरज नाही। आता यावर थोडेसे बारीक केलेले पिस्त्याचे काप टाकून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे ते अर्ध व्यवस्थित मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊ। मधात एक मनुका ठेवून हे छान प्रेस करून याचा उर्वरित जे शिल्लक मिश्रण आहे ते काढून घेऊ आणि याला व्यवस्थित मोदकाचा आकार देऊन घेऊ। आता हे साच्यातून बाहेर काढू। या ठिकाणी अतिशय छान आणि सुंदर असा आपला मोदक तयार आहे।
अशाच प्रकारे आपण दुसरा देखील मोदक एक तयार करून घेऊ। तुम्हाला हव्या त्या सेटिंग मध्ये तुम्ही हे मोदक छान बनवून घेऊ शकता। पुन्हा एकदा साच्यामध्ये पिस्त्याचे काप, एक साइडला पूर्ण ग्रीन बॅटर, मधात एक मनुका आणि एक साइडला व्हाईट बॅटर असं छान हे व्यवस्थित मोदकाच्या साच्यामध्ये प्रेस करून घेतलं। साइडला उर्वरित बॅटर असेल तर ते काढून घेतलं आणि याला व्यवस्थित मोदकाचा आकार देऊन घेतला। तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या रंगामध्ये केलेले मोदक खूप छान दिसतात। अशा प्रकारे आपण बाकी सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। हे मोदक बनवायला अजिबात वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होतात। या ठिकाणी आपले बाप्पाच्या नैवेद्याचे मोदक तयार आहेत।